साहेब, हे बघा, हे कुरिअर आहे. नोकरानं हातात कुरिअरचं लहान खोकं दिलं. त्याला रिसीट सही करून दिली. अरे कोणाचा आहे रे कुरिअर? अंजली, माझ्या पत्नीनं हॉलमध्ये येत विचारलं. हा बघतो असं म्हणून कुरिअर उघडलं. आतमध्ये एक पॅक केलेला मोबाईल होता आणि 3 पानी एक पत्र होतं. अरे तुझ्या आईचा मोबाईल आहे आणि इकडं कसा? आणि पत्र कोणाचं आहे? मी मोबाईल मांडीवर ठेवून पत्र उघडलं. अगं, आईचं पत्र आहे. अरे मग वाच ना. काय बघतोयस माझ्याकडं वेंद्र्यासारखा? वाच पत्र. मी पत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय आयशेत, अजूनही तुम्हाला प्रिय आहेस रे बाळा, म्हणून प्रिय लिहिते. तुझा व्हॉट्सअपवर मातृदिनाप्रित्यर्थ पाठवलेला तो संदेश मिळाला. अजून आपली ओळख शिल्लक राहिली हे समजून बरं वाटलं. नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान. फेसबुक, व्हॉट्सअपवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचल्या. 100च्या वर लाईक्स आणि कॉमेंट्स पण वाचल्या. पण बाळा, मी काहीच प्रतिक्रिया नाही दिली रे. न जाणो नावातील साधर्म्य पाहून कोणी मी तुझी आई आहे का असं विचारेल तर तू उगाच कानखोंडा होणार म्हणून टाळलं. पण बेटा, हे संदेश तू मला जवळ घेऊन दिले असतेस तर मला अधिक बरं वाटलं असतं. हसो, प्रत्येकाचं प्राक्तन म्हणायचं. कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील तुझा आणि सुनेचा फोटो पण पाहिला. खूप स्मार्ट आणि हँडसम झालायस रे तू. सुनबाई पण सुंदर दिसते. अजून बंगला पण छान बांधलायस. कोणातरी असतं वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून खूप बरं वाटलं. लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली रे. त्यावेळी खरंच वाटलं नव्हतं की तू आणि मी असं वेगळे वेगळे राहू. सर्वजण म्हणायचे, माई तुम्ही भाग्यवान आहात, तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोय, मोठीपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही. सुदैवानं असं म्हणणार आता कोणी जिवंत नाही. तुला खूप शिकवलं, म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरवला. तू तुझ्या हुशारीनं शिकत गेलास, परदेशात जाऊन आलास, गलिलट पगाराची चांगली नोकरी मिळाली. तुला आवडलेल्या मुलीशी तुझं लग्न लावून दिलं. सोन्यासारखी 2 नातवंड मिळाली. तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेलं आयुष्य काढून आनंदानं डोळे मिटणार होते रे. पण अचानक या सर्वांना कुणाची तरी दृष्ट लागली बघ. परदेशात जावं लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलंस. परत आलो की मी तुला घेऊन जाईन असं आश्वासन देऊन गेलास तू. पण बाळा, ती शेवटची भेट असेल असं मला नव्हतं वाटलं. परदेशातून परत आलेला मला आमच्या संस्थापक बाईकडून समजलं आणि तू दिलेला 10 लाखाचा चेक पण समजला. 4 मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा. पण बरोबर आहे, ती माझी किंमत नव्हती रे, तुझ्या स्टेटसची होती. मला समजलं. मग मी सुद्धा आता हेच आपलं घर मानून सर्वांशी मैत्री केली. एक सांगू राजा, तू मला इथं ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठे उपकार केलेस बघ. तुझ्याकडे राहिले असते तर माझं विश्व फक्त तुझ्या बंगल्यावाजा डबक्यापुरतं मर्यादित राहिलं असतं. मला इथं खूप समवयस्क समदुःखी मित्र मैत्रिणी मिळाल्यात रे. मी आता एकदम मजेत आहे आणि तुझ्या 10 लाखांनी माझी चांगली बळदास्त ठेवली. मला आता तुझ्या घराची आठवण पण नाही येत. फक्त अधूनमधून बंटी बबली आठवतात रे. आता मोठे झाले असतील ना रे, आजीला ओळखणार पण नाहीत.
आणि तू ही ओळख सांगू नकोस हा. अरे हो, सुनबाई नोकरी करते का रे अजून? हा, आता विचारून काय उपयोग म्हणा, आपली आता भेट होणे नाही. हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन. तो दिलेला मोबाईल पाठविते. अरे, आम्ही म्हातारी माणसं तुमच्या पैशाची किंवा किमती वस्तूंची भुकेलेले नसतो रे. आम्हाला माया हवी असते. ज्या मुलांना आपण वाढवलं, त्यांच्या मुलांशी खेळत, त्यांच्या बालीला पाहत, सुनेचं गोड कौतुक करत, आपल्या मुलाच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची इच्छा असते रे. पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार रे. अरे, केवळ पैसा हे सर्वस्व मानू नका. आपल्यासाठी पैसा हवा, पैशासाठी आपण नकोय. आता वाटतं रे, माझे संस्कार कुठेतरी कमी पडले. नाहीतर मुले ही मातीचा गोळा असतात, जसा आकार द्यावा तसा घेता. त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईला दोष नाही रे देत. तुम्ही सर्वजण सुखात राहा, हीच अंतिम इच्छा आहे. फक्त एकच प्रश्न विचारते रे तुला. बघ जमल्यास उत्तर दे, ते स्वतःलाच दे. अरे, नोकर माणसांसाठी आणि कुत्र्यासाठी रूमा बांधल्या तुम्ही तुमच्या बंगल्यात. पण बाळा, तशीच एक रूम आईसाठी बांधता नाही का रे आली तुला? नाही का आली तुला?